हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज ना खूप छान अशी भन्नाट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि बनवायला ना एवढी सोपी, फक्त 5 मिनिटामध्ये बनवून तयार होते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. चला तर मग पटकन वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 2 मध्यम साईजचे कांदे घेतलेत. सगळ्यात अगोदर कांदा मधून चिरून घेतला आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची कांद्याची. जेवताना ना ताटामध्ये चपाती भाजी जरी असली तरी एखाद्या दिवशी वाटतं की काहीतरी वेगळं अजून चटपटीत पाहिजे होतं. मग अशा वेळेला काय करायचं, घरामध्ये जर कांदे असतील तर पटकन कांदा चिरायला घ्यायचा. त्यात बरेच जण असे पण आहेत की त्यांना कांदाच खायला आवडत नाही, पण खरं सांगू का, कांद्याचे एवढे फायदे आहेत ना. आपल्याला जर उष्णतेचा त्रास असेल तर तो कमी होतो. त्यानंतर आपली रक्तशुद्धी होते, म्हणजे रक्त शुद्ध करण्याचं काम कांदा करतो. त्यानंतर पचनक्रियेचा जर त्रास असेल तर पचन सुधारते आपले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त असा कांदा ठरतो. त्यामुळे ज्यांना कोणाला कांदा खायची सवय नसेल तर त्यांनी कांदा खायला सुरुवात करा किंवा अशा पद्धतीने रेसिपी बनवा. एकदम छान असा बारीक कांदा मी चिरून घेतला आणि त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची आणि इथे पहा, मी कोथिंबीरीच्या ज्या कोवळ्या काड्या असतात ना, त्यासुद्धा कोथिंबीरीसोबत कट करून यामध्ये घातलेल्या आहेत. आणि इथे पहा, तुम्हाला दिसत असेल यावरती काहीतरी पावडर टाकल्यासारखं दिसतंय. तर काय झालंय की इथे मी थोडीशी अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा आमचूर पावडर टाकली होती. तर ती क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे, त्यामुळे माफ करा. इथे मी ते तुम्हाला नाही दाखवू शकत. तर यामध्ये जिरेपूड, धनेपूड आणि आमचूर पावडर, जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर नंतर थोडासा लिंबू रस घाला. त्यानंतर मी ते लाल तिखट वापरलेलं आहे. लाल तिखट किंवा घरगुती काळा मसाला कोणतंही तिखट तुम्ही वापरू शकता. आणि बऱ्याचदा बघा, कामाच्या घाईगडबडीमध्ये काय होतं की माझं रेसिपीचं शूटिंग चाललेलं असतं आणि एखाद्या वेळेला कॅमेरा ऑन आहे का ऑफ आहे हे पटकन लक्षात येत नाही. असं वाटतं की कॅमेरा ऑन आहे आणि माझं शूटिंग चाललेलं आहे, पण बऱ्याचदा असं होतं की कॅमेरा ऑफ असतो आणि मी रेसिपी बनवत असते. होऊन जातं घाईगडबडीच्या वेळेस. तरीसुद्धा माझा छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात किंवा त्याचे गुणधर्म वगैरे काय माहिती असतील तर ते तुमच्याबरोबर शेअर करायला मला खरंच खूप आवडतं आणि तुम्हीसुद्धा मला खूप छान असा प्रतिसाद देता. त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार व्यक्त करते. तर इथे पहा, मी आता शेंगदाण्याचं असं जाडसर वाटलेलं कूट यावरती घालते. आता शेंगदाण्याचं कूट बघा, तुम्हाला किती आवडते त्यानुसार प्रमाण ठरवा. तर इथे मी 2 चमचे साधारण शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक अजून यामध्ये घालायचा राहिलेला आहे, पण त्या अगोदर छान अशी फोडणीची तयारी करायची. तर तडक्याचं भांडं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. एकदम झटपट साधा तडका यावरती घातलेला आहे. तर तेल गरम झालं की मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरची काय घातली नाही, कारण यामध्ये लाल तिखटाचा वापर केला होता कांद्यामध्ये. त्यामुळे मिरची न घालता गॅस बंद केल्यानंतर हिंग घातलेला आहे आणि मस्त असा गरमागरम तडका या कांद्यावरती घालून छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि महत्त्वाचा घटक तुम्हाला म्हटलं होतं मगाशी घालायचा आहे, तो पुढे पाहालच तुम्ही. एखाद्या दिवशी जर भाजी खावीशी वाटली नाही तर अशी चटणी तुम्ही नक्की बनवून बघा. एवढी भारी लागते ना. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यावरती थोडंसं दही जरी टाकलं तरीही आणखीन टेस्ट याची वाढणार आहे. तर मी जरासं लाल तिखट अजून घालते, झणझणीत अशी बनवायची. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भातासोबत सुद्धा तोंडी लावायला भारी लागते एकदम. आणि हा बघा, प्रत्येक पदार्थामध्ये चव आणणारा महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. तर मीठ घालायचं राहिलं होतं आणि मुद्दामच मीठ मी शेवटी घालते, कारण की याला पाणी सुटू नये यासाठी.
जेव्हा आपण जेवायला बसू ना त्याच्या अगोदर एक 5 मिनटं चटणी अशी बनवून ठेवा आणि पटकन खायला घ्या, म्हणजे जास्ती पाणी याला सुटणार नाही. मस्त अशी झणझणीत चमचमीत तोंडाची डबल चव वाढवणारी आणि अगदी पटकन होणारी कांद्याची चटणी आपली तयार झाली आहे. कशी वाटली रेसिपी मैत्रिणींनो? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.